तर रामराम शेतकरी मित्रांनो, मी विश्वजित भालेराव. आणि आज व्हिडिओ करण्याचं महत्त्व म्हणजे कारण की आज पाणी पडलं. तुम्हाला तर माहिती आहे, आज दसरा झाला तरी पण आज आपल्या इथे आज 5 तारीख आहे आणि 5 तारखेचं पाणी पडलं मित्रांनो. बघू शकता तुम्ही, कारण की आज पेंड लागायजोगं पाणी पडले आणि कंटिन्यू 1 तास पाणी पडलं आमच्या गावामध्ये. आणि 1 तास पाणी आता पण वरी बघू शकता ढग आहेत, कारण संध्याकाळी पण पाणी पडायची शक्यता आहे मित्रांनो. आणि आपण इतके दिवस करपा आणि हुमणी अटॅकसाठी कंट्रोल केलं एवढे दिवस. आता बघू शकता शेतकरी मित्रांनो, माझ्या हळदीला मी एकदम स्लो मोशनमध्ये दाखवतो तुम्हाला की कुठेही करप्याचा डाग पण दिसत नाही आहे. पण इथून पुढे आपण फवारण्या केल्या, पण इथून पुढचा निर्णय घेण्यासाठी सांगतो शेतकरी मित्रांनो, हलका का होईना आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशक ची फवारणी तुम्ही किनॉल्फास पण घेऊ शकता आणि साप रोको कोणतंही बुरशीनाशक घ्या, साधं का होईना पण फवारणी आणि एक ड्रिचिंग महत्त्वाचीच आहे मित्रांनो. कारण की जर आता ड्रिचिंग जर नाही केली तर आता बघू शकता आपल्या हळदीला कुठेही कंदसड नाही, कुठेही नाही. पण आता होणाऱ्या काळामध्ये जर पाणी जास्त झालं तर येऊ शकते, त्याच्यासाठी आपल्याला पहिलेही ड्रिचिंग करायची. कारण की बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे पहिला करपा आलेला होता, आपण त्याच्यावर फवारणी घेतली, हे बघू शकता. कारण की आता हे बघा, हे कुठे हे आता दिसलं बघा, हे कुठे नेमकाच जर आपलं जी माशी आहे का, कंद माशी कुठे आपल्या हळदीला डंक मारत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही थोडी का होईना थोडी काळजी घ्या. इतके दिवस माझे व्हिडिओ बघितले तुम्ही, तर आता शेवटी जर तुम्ही बघितले नाही, काळजी घेतली नाही आपल्या हळदीची, तर म्हणतील खूप खर्च केला आपण. पण खूप खर्च केलेला शेतकरी मित्रांनो, इथेच आपण मार खातो, इथे वाया जाता आपला पूर्ण खर्च. तर त्याच्यासाठी सांगतो शेतकरी मित्रांनो, जास्त खर्च लागणार नाही तुम्हाला, एकरी 500-600 रुपयाची फवारणी होऊन जाईल. त्याच्यामुळे म्हणतो शेतकरी मित्रांनो, तुम्ही ड्रिचिंगला 600 रुपये लागतील आणि फवारणीला 600. पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही कमी खर्चात ड्रिचिंग करा, ही शेवटची ड्रिचिंग असेल तुमची. कारण की पाणी आता उघडत आले आणि तुम्ही फवारण्या 2 करणं लागतील तुम्हाला. तर ड्रिचिंग एक माझ्या ऐकत असेल तर एक ड्रिचिंग नक्की करा शेतकरी मित्रांनो. कारण की मी पण करणार आहे, माझ्या हळदीला कुठेही हुमणी दिसत नाही आहे, पण तरी पण मी हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, कारण की माझ्या गळ्याला हळद टेकत आहे. हे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो, हात वरती धरतोय आणि हे बघू शकता हळद एकदम व्यवस्थित आहे. कारण की आपण आपल्या हळदीची म्हणजे 2 दिवस 3 दिवस आड करून आपण हळदीला बघत राहतो. कारण की आता सोयाबीनचे खळे चालू आहे शेतकरी मित्रांनो, थोडीशी उघाड झाली तिथं. तर सोयाबीन बी आपल्याला 4-5 एकर आहे त्याच्यामुळे, आणि सोयाबीनचे खळे चालू आहेत, काही कापणं चालू आहे, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही 8 दिवस. तर आता मी नेमकंच पाणी पडले आणि आलो शेतकरी मित्रांनो. तर हुमणीचे अटॅक होऊ शकतो, कारण की मला तर माहिती आहे, कारण की हुमणी ही थांबायचं नावच घेत नाही शेतकरी मित्रांनो एकदा आल्यावर. त्याच्यामुळे म्हणतो की जेवढं होईल तेवढं आपण एकदा ड्रिचिंग करावी शेतकरी मित्रांनो. ड्रिचिंग जर नाही केली तर शेतकरी मित्रांनो, आपण ड्रिचिंग जर नाही केली तर आपला 100% हुमणीचं अटॅक होऊ शकतो. कारण की पाणी एवढ्या जास्त प्रमाणात पडतं आणि आपले आता माझं रान तर एकतर पाणी धरणारच आहे, पण आताच्या पाण्यानं तेवढं काय होणार नाही म्हणणार मी शेतकरी मित्रांनो. हे बघू शकता हळद एकूण एकामध्ये सगळी भिडलेली आहे शेतकरी मित्रांनो, आणि प्रत्येक सरी अशीच आहे शेतकरी मित्रांनो. हे का बघू शकता तुम्ही, हे असं करणं लागतं शेतकरी मित्रांनो. इथून खाली बघू शकता तुम्ही, आता अंधार आहे तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे सगळे पानं सरकावे लागतात मला. हे बघा पाठीमागे बघा. तर आपली हळद आता भरपूर म्हणजे वाढलेली आहे, तर आपल्याला हिची वाढ तोडायची. आता हिला 052-34 एकदा सोडावा. शेवटच्या टप्प्यात आता एकदा खत टाकणार आहे, 20-20-13 2 पोते, पोट्याचं 1 पोतं आणि त्याच्यासोबत सल्फर, मॅग्नेशियम सल्फर, आणि त्याच्यासोबत आपल्याला